अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र असा अध्याय 22. वांज म्हैस दुभती झाली. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्ध योग्याला म्हणाला, हे मुने, तुमच्या मुखातून गुरुचरित्र ऐकायला मिळणे हे माझे भाग्य. तुम्ही मला भेटलात, मी धन्य झालो. तुमच्या कृपाप्रसादाने मला परमार्थाविषयी आवड निर्माण झाली आहे. तुम्ही मला श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरास आल्याचे सांगितलेत. कृपया तेथील वृत्त सांगा. पुढील कथा सांगण्यास सिद्धांनी सुरुवात केली. गाणगापूर येथे भीमा व अमरजा यांचा संगम आहे. हे स्थान अतिशय पवित्र असून तेथे 8 तीर्थे आहेत. श्री गुरु तेथे गुप्त रूपाने राहिले होते. संगमावरील रानात ते वास्तव्य करायचे आणि मध्यान्हवेळी गाणगापुरात भिक्षेसाठी जायचे. त्यावेळी तेथे ब्राह्मणांची बरीच घरे होती. ते सर्व ब्राह्मण सुखवस्तू होते. तेथे एक दरिद्री ब्राह्मण पत्नीसह राहत होता. त्याच्यापाशी एक वृद्ध आणि वांज म्हैस होती. तिचा उपयोग नदीकाठच्या मळ्यात माती वाहून नेण्यासाठी केला जात असे. त्याबद्दल तिच्या मालकाला भाडे दिले जाई. त्याच ब्राह्मणाकडे श्री गुरु नित्य नेमाने भिक्षेसाठी जात असत. ते पाहून लोक हसायचे. त्यांची निंदा करून म्हणायचे, या यतीला काही तारतम्यच नाही. आमच्या घरी रोज अनेक प्रकारचे ताजे अन्न शिजते. आमच्याकडून भरपूर भिक्षा मिळण्याची शक्यता असूनही हा त्या भिकारड्याकडेच जातो. याला काय म्हणावे? तो ब्राह्मण गरीब असला तरी सात्विक वृत्तीचा आणि भाविक होता. भक्तवत्सल श्री गुरु म्हणूनच त्याच्याकडे भिक्षेसाठी जात असत. त्या ब्राह्मणाचे पुण्य खूप थोर म्हणूनच श्री गुरूंची पावले त्याच्या घराला लागत होती. श्री गुरु वैशाखातील एके दिवशी नेहमीप्रमाणे त्याच्या घरी गेले होते. कडक उन्हातून आलेल्या त्या यतीश्वराला त्याच्या पत्नीने नमस्कार केला. बसण्यासाठी त्यांना आसन दिले व म्हणाली, धान्य घेऊन माझे पती एवढ्यात येतीलच, तोपर्यंत आपण विश्रांती घ्या. त्यावेळी तिची म्हैस अंगणातच बांधलेली होती. ब्राह्मणीच्या बोलण्यातली अर्थता जाणून श्री गुरु तिला म्हणाले, धान्य नाही म्हणून मला थांबवू नकोस. या म्हशीचे दूध भिक्षा म्हणून दिलेस तरी चालेल. तेव्हा ब्राह्मणी म्हणाली, महाराज, ही म्हैस वांज आणि म्हातारी आहे. कधीही तिने दूध दिले नाही. माती वाहून नेण्यासाठी तिला उपयोगात आणतो. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर गुजराण करतो. त्यावर श्री गुरु म्हणाले, तुझे म्हणणे पटत नाही. तू तिचे दूध काढून आण बरं. एक काष्टपात्र घेऊन ती ब्राह्मणी त्या म्हशीचे दूध काढण्यासाठी गेली. पाण्याने तिचे आचळ स्वच्छ धुवून ती दूध काढू लागले. तर काय आश्चर्य, त्या म्हशीला पाना फुटला. तिने 2 भांडी भरून दूध दिले. ब्राह्मणीने दूध घरात आणले. श्री गुरु हे सामान्य यती नसून अवतारी महात्मा आहेत, अशी तिची पूर्ण खात्री झाली. तिने दुधाचे भांडे प्रेमपूर्वक श्री गुरूंना अर्पण केले. ते दूध प्राशन करून संतुष्ट झालेले श्री गुरु तिला आशीर्वाद देताना म्हणाले, लक्ष्मी, तुझ्या घरी अखंड वास राहील. तुझी मुले व नातवंडे सुखात आनंदात राहतील. ते त्यानंतर संगमावर परतले. ब्राह्मणीचा आनंद आज गगनात मावत नव्हता. घरी आलेल्या पतीला तिने ते शुभवृत्त सांगितले. तो चमत्कार कळताच त्यालाही खूप आश्चर्य वाटले. तो पत्नीला म्हणाला, ज्यांच्या कृपादृष्टीने आपले दारिद्र्य सरले ते सामान्य मनुष्य नसून ईश्वरी अवतार आहेत. त्यांच्या दर्शनास आपण जाऊया. ती दोघे संगमावर गेली. श्री गुरूंचे दर्शन घेऊन त्यांची भक्तिभावाने पूजा केली. नैवेद्य व तांबूल अर्पण केला. स्तवन केले. प्रदक्षिणा घातली. त्यांचे हृदय श्री गुरूंची सेवा करताना कृतज्ञतेने भरून आले होते. श्री गुरूंच्या आशीर्वादाने ते दाम्पत्य सुखी झाले. त्यांना सुदृढ संतती झाली. ते कुटुंब सुखात आनंदात राहू लागले. सिद्ध म्हणाला, नामधारका, ललाटी ब्रह्मदेवाने काहीही लेख लिहिलेला असला तरी श्री गुरु तो बदलू शकतात. असे आहे त्यांचे अगाध महात्म्य. श्रद्धावंत भाविकाला त्यांचा कृपाप्रसाद लाभतोच. गुरुकृपा ज्याच्यावर होते तो नर भाग्यवंत होतो. त्याचे सुदैव काय वर्णन करावे. श्री गुरूंचे चरित्र इतके पवित्र आहे की ते ऐकणाराही सुखी होतो. त्याच्या घरी दारिद्र्य दैन्यच राहत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 23. ब्रह्म राक्षसाचा उद्धार केला. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी आपली अगम्य लीला दाखवली.
त्यांच्या कृपादृष्टीने त्या दरिद्री ब्राह्मणाच्या वांज म्हशीला दूध आले. कोणी ग्रामस्थ दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी आले व माथी वाहून नेण्यासाठी म्हैस मागू लागले. तेव्हा तो म्हणाला, माझी म्हैस दूध देऊ लागली आहे, मी आता तिला माती वाहून नेण्यासाठी देणार नाही. त्याने मग त्यांच्या समक्षच 2 भांडी भरून दूध काढले. ते पाहून लोकांना आश्चर्य वाटले. कालपर्यंत माती वाहणारी ही वांज म्हैस अचानक आज दुभती कशी झाली, असे म्हणून ते गावात परतले. हे वृत्त हा हा म्हणता सर्वश्रुत झाले. ग्रामाधिपती राजाला ही गोष्ट कळताच तो चौकशीसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेला. राजाला ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून राजालाही श्री गुरूंच्या भेटीची उत्कंठा लागली. तो आपल्या परिवारासह संगमावर गेला. तेथील अरण्यात एकांतात राहणाऱ्या श्री गुरूंचे दर्शन घेतले. त्यांना साष्टांग प्रणिपात केला. त्यांची भावभक्तीने स्तुती केली व विनम्रतेने म्हणाला, स्वामी, आपल्या सुखद दर्शनाने मी अतिधन्य झालो. आपण ईश्वरी अवतार आहात, भक्तांना तारण्यासाठी आला आहात. मग या अरण्यात का राहता? आपण गावात येऊन राहिला तर आमच्यावर मोठेच उपकार होतील. गाणगापूर पावन होईल. आपल्यासाठी मी मठ बांधून देतो. तेव्हा भक्त कल्याणासाठी प्रकट होण्याची वेळ आलेली आहे, हे लक्षात घेऊन श्री गुरूंनी राजाच्या प्रस्तावास मान्यता दिली. राजाला श्री गुरूंचा होकार मिळाल्याने खूप आनंद झाला. श्री गुरूंना त्याने पालखीत बसवले आणि अनेक वाद्यांच्या गजरात समारंभपूर्वक नगराकडे नेले. वेशीवर जमलेल्या लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांना औक्षण केले आणि सन्मानाने नगरात नेले. त्या गावाच्या पश्चिमेस एक उंच पिंपळ होता. त्याजवळ एक ओसाड घर होते. त्या पिंपळावर एक महाभयंकर ब्रह्मराक्षस राहत असे. तो फारच क्रूर होता, माणसांना खायचा. त्याच्या भीतीने लोक तिथे जराही फिरत नव्हते. त्या पिंपळापाशी श्री गुरूंची पालखी आली तेव्हा तो ब्रह्मराक्षस त्यांच्या समोर मनुष्य रूपात प्रकट झाला व त्यांचे पाय धरून म्हणाला, स्वामी, मी घोर अंधकारात बुडालो आहे. तुमच्या दर्शनाने माझी पूर्वार्जित पातके नष्ट झाली आहेत. माझा कृपा करून उद्धार करा. मी तुम्हाला शरण आहे. त्याची आर्तता कृपाळू श्री गुरूंनी जाणली. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून ते म्हणाले, असाच संगमावर जा. तेथे नदीत स्नान कर. तू मुक्त होशील. तो ब्रह्मराक्षस श्री गुरूंच्या आज्ञेने संगमावर गेला. तेथे स्नान करून काठावर आला आणि मानवी देह सोडून तत्काळ मुक्त झाला. तो प्रकार पाहिलेले लोक आश्चर्य करू लागले. ते म्हणाले, गाणगापुरात आलेले यतीश्वर साक्षात त्रयमूर्ती आहेत. त्यांचे चरण दृष्टीस पडले हे आपले भाग्य. श्री गुरूंसाठी राजाने एक सुंदर मठ बांधून दिला. तो त्यांची नित्य भक्तिभावाने पूजा करीत असे. अनुष्ठानासाठी श्री गुरु रोज संगमावर जात व मध्यानी समयी गावामध्ये परतून येत. राजा एखादे वेळी त्यांना पालखीत बसवून इष्ट त्या ठिकाणी घेऊन जाई. राजाचा दळभारही त्यावेळी बरोबर असे. श्री गुरूंना या ऐश्वर्याची व लवाजम्याची काय आवश्यकता होती? पण राजा अत्यंत भाविक असल्यामुळे भक्ताधीन श्री गुरु त्याला समाधान वाटण्यासाठी त्याच्या इच्छेला मान देत असत. हळूहळू त्यांची ख्याती सर्वदूर झाली. कुमसी गावात त्यावेळी त्रिविक्रम भारती नावाचा एक तपस्वी ब्राह्मण राहत होता. त्याला तिन्ही वेदांचे ज्ञान होते. तो नित्य नृसिंहाची मानसपूजा करीत असे. त्याने श्री गुरूंची कीर्ती ऐकली आणि मनात म्हणाला, पालखीतून हिंडणे, लोकांच्या इच्छेनुसार वागणे, ऐश्वर्यात राहणे हे खेळ चतुर्थाश्रमाला शोभत नाहीत. हा यती नक्कीच दांभिक असला पाहिजे. त्यांची तो निंदा करू लागला. श्री गुरु अंतर्ज्ञानी होते. ही गोष्ट त्यांनी तत्काळ जाणली आणि त्याला भेटण्याचे ठरवले. नामधारका, त्यानंतर काय नवल घडले ते सांगतो, ऐक. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 24. कथा त्रिविक्रम भारतीची कथा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, कुमसी गावचा त्रिविक्रम महामुनी हा आपली दांभिक संन्यासी म्हणून निंदा करतो आहे हे श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी जाणले होते. साधू निंदेचे पाप वेदज्ञ त्रिविक्रमाकडून नकळत घडत होते. म्हणून प्रत्यक्ष त्याला भेटून त्याचा गैरसमज दूर करावा असा हेतू मनात धरून त्यांनी स्वतःच तेथे जाण्याचे ठरवले. त्यांच्या प्रवासाची राजाने तयारी केली. पालखी सजवली. अश्व गज शृंगारले. दळभार सिद्ध केला. श्री गुरूंची स्वारी मग वाद्यांच्या गजरात गाणगापुराहून कुमसी गावी निघाली. त्रिविक्रम भारती त्यावेळी नृसिंहाची मानसपूजा करीत होता.
पण काही केल्या दृढ ध्यान लागेना. उपास्य दैवताची मूर्ती मनपटलावर प्रकट होईना. हा काय प्रकार आहे त्याला काहीच कळेना. तो चिंतामग्न झाला. माझे इष्ट दैवत आज अशी उपेक्षा का करीत आहे? एवढ्या वर्षांची माझी आराधना, माझे तपस सामर्थ्य आज व्यर्थ झाले, असे विचार त्याला बेचैन करू लागले. त्याने डोळे उघडले. तोच नदी तीरावरून श्री गुरूंची पालखी येताना दिसली. त्या पालखीत श्री गुरु त्रिविक्रम भारतीच्या इष्ट देवतेचे म्हणजे नृसिंहाचे रूप घेऊन बसले होते. त्यांच्या समवेत आलेल्या राजाच्या दळभारातील सर्व सैनिक श्री गुरूंसारखेच दंडधारी संन्यासी आहेत असे दिसले. त्रिविक्रम भारतीला ते दृश्य पाहून मोठे आश्चर्य वाटले. त्याचा सर्व ताठा ज्ञानाचा अहंकार क्षणार्धात गळून पडला. आपण जे पाहत आहोत तो भ्रम आहे की सत्य हेच त्याला कळेना. तो पालखीपाशी धावला. पालखीत विराजमान असलेल्या आपल्या इष्ट देवतेला नृसिंहाला वंदन केले व विनम्रतेने म्हणाला, महाराज, आपण मला नृसिंह रूपाने दर्शन दिलेत. मी धन्य झालो. आपल्या समवेत असलेली ही सर्व दंडधारी यती मंडळीही एकसारखी दिसत आहेत. तुमचे स्वरूप अचिंत्य आहे. मज पामराला ते कसे कळणार? म्हणून तुमच्या चरणी माझी अशी प्रार्थना आहे की या दासावर कृपा करून त्याला निज स्वरूपात दर्शन द्या. श्री गुरूंची त्याने मनपूर्वक स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी आपली योग माया आवरून त्याला शिवसमान तेजस्वी असे निजरूप दाखविले आणि म्हणाले, आमची तू निंदा करतोस, आम्हाला दांभिक म्हणतोस. तुझा हा गैरसमज दूर करण्यासाठीच मी येथे आलो आहे. तुला तुझ्या मानसपूजेतील नृसिंह मूर्तीचे दर्शन झाले ना, मग मी दांभिक आहे की नाही हे तूच ठरव. त्रिविक्रम भारतीच्या मनातील सर्व संशय दूर झाला होता. श्री गुरु आपले दैवत एकच आहेत. श्री गुरु हे चराचर व्याप्त परमात्मा आहेत याची त्याला खूण पटली होती. श्री गुरूंना तो शरण गेला. स्वतःकडून अज्ञानाने घडलेल्या चुकीची त्याने क्षमा मागितली व म्हणाला, गुरुदेव, आपण करुणासागर आहात. या बालकाचा उद्धार करा. तेव्हा श्री गुरु म्हणाले, वत्सा, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. तुला सद्गती प्राप्त होईल. परमार्थ साध्य करून तू ईश्वराशी एकरूप होशील. तुला पुनर्जन्म नाही. त्रिविक्रम भारती तयारीचा साधक होता. त्याचा अल्प दोष दूर करणे आवश्यक होते. ते कार्य साध्य करून श्री गुरूंनी त्याचा उद्धार केला. त्यानंतर ते गाणगापुरास परतले. नामधारका, गुरूंना व्यक्ती समजण्याची चूक कधीच करू नये. ते त्रिदेवांचे एकत्रित सामर्थ्य असलेले परात्पर परब्रह्म स्वरूप असतात. त्यांना आपण शरण जावे, त्यांच्या चरणी लीन व्हावे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 25. कथा ब्राह्मणांचा हट्ट. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला म्हणाला, वत्सा, तुला मी श्री गुरूंची पुढील लीला सांगतो, ऐक. विदुरा नगरीचा यवन राजा क्रूर, प्राणहिंसा करणारा आणि ब्राह्मणद्वेष्टा होता. ब्राह्मणामध्ये तो राजसभेत वादविवाद घडवून आणायचा. विद्वान ब्राह्मणांना बोलावून वेदांचा अर्थ मला समजावून सांगा, तुम्हाला मी भरपूर द्रव्य देईन असे सांगायचा. त्यांच्यापैकी जे ज्ञानी असायचे ते आम्ही वेदज्ञ नाही असे म्हणून निघून जायचे. परंतु जे लोभी असायचे ते त्या दुष्टापुढे वेद पठण करायचे. मग यज्ञकांडाचा अर्थ ऐकून तो म्हणायचा, दुसऱ्यांना तुम्ही हिंदू दोष देता. तुमच्या यज्ञात पशुहत्या चालते, मग आम्ही पशुहिंसा केली तर काय बिघडले? ते ऐकून ब्राह्मण गप्पच बसत. असे असले तरी तो विद्वानांचा सन्मान करायचा. त्यामुळे वेदशास्त्रात पारंगत असलेले देशोदेशाचे अनेक ब्राह्मण द्रव्य लोभाने त्यांच्याकडे यायचे. 2 ब्राह्मण एकदा राजदरबारात आले व म्हणाले, राजा, आम्ही तिन्ही वेद उत्तम जाणतो. वादविवादात आम्हाला जिंकेल असा विद्वान पंडित अजून तरी भेटलेला नाही. तुमच्या नगरात किंवा राज्यात कोणी श्रेष्ठ वेदज्ञ असल्यास 4 वेदांवर चर्चा घडवून आणावी. नगरातील सर्व विद्वज्जनांना राजाने तत्काळ पाचारण केले व म्हणाला, यांच्याशी तुम्ही चर्चा करा. जे जिंकतील त्यांना मी भरपूर बिदागी देईन. तेव्हा आलेले ब्राह्मण म्हणाले, यांच्याशी आम्ही काय वाद घालणार? प्रकांड पंडित असा यांचा सर्वत्र दबदबा आहे. तेव्हा राजाने त्या दोघांचा मोठा गौरव केला. त्यांना ब्रह्मवृंदाचे प्रमुख म्हणून जाहीर केले. राजाकडून प्रतिष्ठा मिळाल्याने त्या दोघांना मोठा गर्व झाला. ते राजाला म्हणाले, कोणीही आमच्याशी येथे वाद घालत नाही. आमचे श्रेष्ठत्व मग कसे सिद्ध होणार?
आमचे आम्ही दिग्विजयासाठी जातो. सर्वत्र हिंडून आम्ही ब्राह्मणांशी वाद घालू. त्यात पराभूत होणारे व वाद न घालता आमचे श्रेष्ठत्व मान्य करणारे अशा सर्व विद्वानांकडून आम्ही जयपत्रे घेऊ. तसे अधिकारपत्र तुम्ही आम्हाला द्या. राजाने त्यांच्या विनंतीला मान देऊन तशा आशयाचे राजमुद्रित अधिकारपत्र त्यांना दिले. ते दोन्ही तामसी ब्राह्मण राजाज्ञेने गावोगावी हिंडून जयपत्रे लिहून घेऊ लागले. फिरत फिरत ते दक्षिणेस भीमातेरी बसलेल्या कुमसी ग्रामात आले. तेथे त्रिविक्रम भारतीचे नाव कळले. ते दोघे त्याच्या भेटीस गेले व म्हणाले, स्वतःला तुम्ही त्रिवेदी म्हणविता ना? मग आमच्याशी वाद घाला, नाहीतर जयपत्र लिहून द्या. तेव्हा त्रिविक्रम भारती म्हणाला, मी अज्ञानी संन्यासी, भिक्षेवर जगतो. मी वेदज्ञ असतो तर राजाकडून मान मिळवून तुमच्यासारखा आरामात व ऐश्वर्यात राहिलो असतो. तुम्ही खूप थोर आहात, माझ्याशी काय वाद घालता? ब्राह्मणांना तेव्हा राग आला. त्यांनी आपल्याकडील जयपत्रे दाखवली व म्हणाले, त्रिविक्रम भारती, आम्ही थोरच आहोत. तुम्हाला वाद घालायचा नसेल तर जयपत्र लिहून द्या. ब्राह्मणांना त्यांनी खूप समजावले, पण ते ऐकेनात. त्रिविक्रम भारतीचा नाईलाज झाला. ब्राह्मणांचा अपमान करणाऱ्या आणि ज्ञान मदाने उन्मत्त झालेल्या या ब्राह्मणांना धडा शिकवलाच पाहिजे हा विचार करून तो म्हणाला, द्विजवर्य, नृसिंह सरस्वती माझे गुरु सध्या गाणगापुरास आहेत. तेथे तुम्ही आलात तर मी त्यांच्या समोरच जयपत्र लिहून देईन. दोघेही ते मान्य करून मेन्यातून गाणगापुरास आले. श्री गुरूंना त्रिविक्रम भारतीने सर्व वृत्त सांगितले. तेव्हा श्री गुरु मंद स्मित करून त्या ब्राह्मणांना म्हणाले, अहो, आम्ही संन्यासी आहोत. आम्हाला वादविवादात स्वारस्य नाही. आमच्याशी वाद घालून तुम्हाला काय मोठेपणा मिळणार? ब्राह्मण म्हणाले, जयपत्र मिळवणे ही आमची प्रतिष्ठा आहे. चारी वेद आम्ही जाणतो. आमच्या समोर महाविद्वानांची डाळ शिजली नाही, तिथे तुमच्यासारख्या संन्याशांचा काय पाड? बऱ्या बोलाने चर्चा करा, नाहीतर हरलो असे लिहून द्या. श्री गुरु म्हणाले, द्विजवर्य, एवढा गर्व बरा नाही. भल्या भल्यांना गर्वाने किती दुःख संकटांना तोंड द्यावे लागले याचे पुराणात अनेक दाखले आहेत. अहो, वेद अनंत आहेत. ब्रह्मादिकांना ज्यांचा थांग लागत नाही तेथे तुम्ही आम्ही काय चर्चा करणार? तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणविता ना? मग तुम्हाला वेदांताविषयी काय माहिती आहे ते तरी कळू देत. ब्राह्मण त्यावर गर्वाने म्हणाले, आम्हाला तिन्ही वेदांची संहिता येते. नामधारका त्यांचे बोलणे ऐकून श्री गुरूंनी त्यांना काय उत्तर दिले ते पुढे सांगतो, ऐक. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 26. श्री गणेशाय नमः. त्या ब्राह्मणांना श्री गुरु म्हणाले, द्विजवर्य, आम्ही चतुर्वेद जाणतो असा मोठेपणा करू नका. त्याचा काही उपयोग नाही. वेद अनंत आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेवही त्यांच्याविषयी अनभिज्ञ आहे. व्यास रूपाने नारायणाने अवतार घेऊन त्यांची संहिता तयार केली, पण तेही पूर्ण वेदज्ञ नव्हते. पैल, वैशंपायन, जैमिनी आणि सुमंत हे वेद व्यासांकडे विद्याभ्यास करीत होते. ते व्यासांना म्हणाले, गुरुदेव, सर्व वेद जाणून घेण्याची आम्हाला इच्छा आहे. तेव्हा व्यासांनी उत्तर दिले, मुलांनो, वेदांचा महिमा अनंत आहे. आयुष्य कल्पापर्यंत लाभले तरी एका वेदाचा अभ्यास होऊ शकत नाही. तेथे 4 वेद कसे अभ्यासणार? म्हणून व्यासांनी या शिष्यांना वेदांचे भाग वाटून दिले. भारद्वाज ऋषी पूर्वी वेदाभ्यास करीत होते, परंतु प्रगती होईना, म्हणून त्यांनी प्रदीर्घ तपश्चर्या केली. ब्रह्मदेव तेव्हा प्रसन्न झाले. ते म्हणाले, वत्सा, तुला काय वरदान हवे? भारद्वाज म्हणाले, मला ब्रह्मचर्य पालन करून सर्व वेद शिकायचे, ते मला शिकवा. ब्रह्मदेव म्हणाले, मीही वेद किती आहे ते सांगू शकत नाही, मग तुम्ही सर्व वेद कसे शिकणार? आपल्या शक्तीनुसार अभ्यास करा. त्याला ब्रह्मदेवाने वेद राशींचे 3 पर्वत दाखवले. ते पाहून भारद्वाज भयभीत झाले. ब्रह्मदेवाला शरण जाऊन ते म्हणाले, एवढे वेद मी कसे शिकणार? आपण जे द्याल तेच मी घेईन. ब्रह्मदेवाने त्यांना अभ्यासासाठी 3 मुठी भरून वेद दिले. भारद्वाजाने त्या 3 वेदांमधील काही मंत्र वेगळे करून 4था वेद तयार केला. व्यासानी पुढे हे 4 वेद आपल्या 4 शिष्यांना वाटून दिले. पैल मुनीला ऋग्वेद सांगितला, वैशंपायन याला यजुर्वेद सांगितला, जैमिनीला सामवेदाची व सुमंताला अथर्ववेदाची सविस्तर माहिती सांगितली. त्या प्रत्येक वेदाचे ध्यान, वर्ण, गोत्र, देवता, छंद, स्वरूप, उपवेद, भेद, शाखा यावर सखोल विवेचन केले. ती सर्व माहिती श्री गुरूंच्या मुखातून ऐकताना ते ब्राह्मणही थक्क होऊन गेले.
श्री गुरु त्यांना म्हणाले, पूर्वी या भरतखंडातील लोक पुण्यवान होते, वर्णाश्रम धर्माला अनुसरून वागत होते. कलियुगात ते सत्व लोप पावले. ब्राह्मणांनी कर्म सोडले, वेद बाह्य आचरण करू लागले. वेदाभ्यास मागे पडला. ब्राह्मण इतके कर्मभ्रष्ट झाले की द्रव्याच्या लालसेने यवनांपुढे वेद पठण करू लागले. त्यांना वेदांचे रहस्य सांगू लागले. या अधोगतीला काय म्हणावे? वेद विद्येमुळे पूर्वी ब्राह्मणांना देवत्व प्राप्त झाले होते. लोक त्यांना सन्मानाने भूदेव म्हणत असत. देवदेवता ब्राह्मणांना वश होत्या. त्यावेळी विप्र प्रवचनांचे सामर्थ्य इतके थोर होते की इंद्रादिक सूरश्रेष्ठी सुद्धा त्यांना दचकून असायचे. विष्णू त्यांची निजदैवत समजून पूजा करायचा. त्यांच्या निस्पृह आचरणाचे राजे महाराजे कौतुक करायचे, त्यांचा आदर करायचे. जग देवांच्या अधीन, देव मंत्र्यांच्या अधीन, तर मंत ब्राह्मणांच्या अधीन अशा सत्यस्थिती होती. त्यांचे महात्म्य काय सांगावे? ती परिस्थिती आज नाही. ब्राह्मण त्यांचे सत्व गमावून बसले आहेत. वेद मार्ग सोडून अज्ञानाने वाटेल तसे वागत आहेत. हीन ज्ञाती पुढे पैसे घेऊन वेद पठण करताना आपण वेदांना भ्रष्ट करत आहोत याचीही त्यांना कल्पना नाही. अशांचे तोंडही पाहू नये. मरणोत्तर ते ब्रह्म राक्षसच होणार. द्विज हो, अशा आहेत चतुर्वेदांच्या शाखा, असे आहेत त्यांचे भेद. तुम्ही स्वतःला मोठे ज्ञानी समजताना तुम्हाला मग ही माहिती होती का? नाही ना. मग आम्ही चतुर्वेदी असा मोठेपणा मिरवून आपल्या विद्वत्तेचा डंका जगात कशाला पिटता? जयपत्रे मागत कशाला हिंडता? त्रिविक्रम भारतीला कशाला छळता? जयपत्र वगैरे काही लिहून मिळणार नाही. आपला प्राण धोक्यात घालू नका. मुकाट्याने निघून जा, ज्यातच तुमचे कल्याण आहे. सिद्ध म्हणाला, नामधारका, त्या ब्राह्मणांना श्री गुरूंनी हिताची गोष्ट सांगितली होती, पण त्या ब्राह्मणांनी आपला हट्ट सोडला नाही. ते म्हणाले, तुम्ही वादविवाद केला नाही तर आम्ही हरलो असे होईल. राजाला ही वार्ता कळली तर आमचे महत्व राहणार नाही. नामधारका, यालाच विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात. त्या द्विजांचे दिवस भरले होते, म्हणूनच त्यांना आपले हित कशात आहे ते कळत नव्हते, असेच म्हणावेसे वाटते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 27. मातंगाला पूर्वजन्माचे स्मरण, उन्मत्त मित्रांना शिक्षा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, त्या 2 ब्राह्मणांना श्री गुरूंनी चतुर्वेद विस्ताराने समजावून सांगितले व वादविवाद करू नका असे सांगितले, परंतु ते ऐकेनात. तेव्हा श्री गुरूंना राग आला. ते म्हणाले, ठीक आहे, जशी तुमची इच्छा तसेच होईल. रस्त्याने त्यावेळी कोणी मनुष्य जात होता. श्री गुरु एका शिष्याला म्हणाले, त्या वाटसरूला बोलावून आण. त्याप्रमाणे तो शिष्य त्या वाटसरूला घेऊन आला. श्री गुरूंनी त्याची चौकशी केली. तो म्हणाला, स्वामी, मी मातंग आहे, गावाबाहेर राहतो. आपण मला बोलावले, यातच माझे पूर्व सुकृत फळास आले. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. श्री गुरूंना त्याने साष्टांग दंडवत घातला. आपला दंड श्री गुरूंनी एका शिष्याला दिला व जमिनीवर 7 समांतर रेषा काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे शिष्याने रेषा काढल्या. श्री गुरु मातंगाला म्हणाले, आता एक एक रेषा ओलांडून पुढे ये. मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावरच पुढील रेषा ओलांडायची आहे. एक रेषा ओलांडून तो मनुष्य पुढे आला. श्री गुरूंनी त्याला विचारले, आता तू कोण आहेस? तो म्हणाला, मी किरात आहे, माझे नाव वनराखा असे आहे. दुसरी रेषा ओलांडल्यावर त्याला तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले. तो त्या जन्मातील गोष्टी सांगू लागला. उपस्थित सर्वांनाच ते ऐकून मोठे आश्चर्य वाटले. तिसरी रेषा ओलांडून तो म्हणाला, माझे नाव गंगासूत, मी गंगेच्या काठी राहतो. चौथी रेषा ओलांडून तो म्हणाला, मी शूद्र आहे. 5वी रेषा ओलांडून तो म्हणाला, माझे नाव सोमदत्त, मी वैश्य आहे. 6वी रेषा ओलांडून तो म्हणाला, माझे नाव गोविंद, मी क्षत्रिय आहे. लोकांची उत्कंठा क्षणोक्षणी वाढत होती. शिष्यही संभ्रमात पडले होते. श्री गुरूंची अभिनव लीला त्यांना कशी कळणार? मातंगाने शेवटी 7वी रेषा ओलांडली व तो म्हणाला, माझे नाव अध्यापक, मी श्रेष्ठ ब्राह्मण असून मी वेदशास्त्रांचा ज्ञाता आहे. श्री गुरूंचा हेतू साध्य झाला होता. ते मातंगाला म्हणाले, स्वतःला तू वेदशास्त्रांचा ज्ञाता म्हणतोस. आता येथे आलेल्या या 2 विप्रांशी वादविवाद कर. त्यानंतर श्री गुरूंनी अभिमंत्रित विभूती त्याच्या सर्वांगावर टाकले तर काय आश्चर्य, त्याच्या ठायी पूर्ण ज्ञानाचा उदय झाला. तो अस्खलित वेद पठण करू लागला.
तो चमत्कार पाहून वादासाठी आलेले ते उर्मट ब्राह्मण भयभीत झाले. त्यांच्या मुखातून शब्द फुटेना, त्यांच्या हृदयातून कळा येऊ लागल्या, सर्वांगाला घाम फुटला. ते थरथर कापू लागले, स्वतःची निंदा करू लागले. श्री गुरूंच्या चरणी लोळण घेऊन क्षमायाचना करू लागले. श्री गुरूंची त्यांनी स्तुती केली, करुणा भाकली. श्री गुरु त्यांना म्हणाले, मदांध होऊन तुम्ही अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केलात. विद्याबळाने उन्मत्त होऊन करू नयेत अशा अनेक गोष्टी केल्यात. या त्रिविक्रम भारतीला वृथा त्रास दिलात. पश्चाताप करून आता काय उपयोग? या कर्माचे फळ म्हणून तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. ती भविष्यवाणी ऐकून दोघे ब्राह्मण फारच शोकग्रस्त झाले. काकुळतेने उशाप मागू लागले. श्री गुरु त्यांना म्हणाले, 12 वर्षे तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. तुम्हाला कृतकर्माचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल. पुढे पर्यटन करणारा एक ब्राह्मण तुम्हाला भेटेल. तेव्हा तुम्ही शुक्ल नारायण असा शब्द उच्चाराल. त्याच्या पुढील वाक्य तो तुम्हाला सांगेल. तुमचा तेव्हाच उद्धार होईल. तुम्ही राक्षस योनीतून मुक्त व्हाल. तुम्ही आता नदीतीरी जा. ते दोघे ब्राह्मण श्री गुरूंच्या आज्ञेने गावाबाहेरील नदीतीरी गेले. तेथे हृदयक्रिया बंद पडून त्यांना तत्काळ मृत्यू आला. ते ब्रह्मराक्षस झाले. सिद्ध पुढे म्हणाला, नामधारका, ज्या मातंगाला श्री गुरूंनी 7 रेषा ओलांडण्यास सांगून 7 जन्मांचे स्मरण करून दिले, त्याने श्री गुरूंना वंदन केले व म्हणाला, स्वामी, आपण त्रिकालज्ञानी आहात, अंतःसाक्षी आहात. पूर्वी मी ज्ञानी ब्राह्मण होतो व माझ्याकडून असे कोणते महादोष घडले की मी मातंग म्हणून जन्मलो? कृपया याचा उलगडा करावा. त्याच्या प्रश्नाला उत्तर देऊन श्री गुरूंनी त्याचे समाधान केले. तो वृत्तांत पुढे ऐक. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 28. मातंगाला पूर्वस्थितीवर आणले. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला म्हणाला. मातंगाने त्यानंतर श्री गुरूंना विचारले, स्वामी, मला कोणत्या दूषित कर्मामुळे हीन यतीत जन्म मिळाला? तेव्हा श्री गुरूंनी त्याला हीन गती प्राप्त होण्यास कोणती दुष्कर्मे कारणीभूत होतात आणि कोणत्या पापांमुळे कोणते रोग होतात यावर विवेचन केले. त्याने विचारले, गुरुदेव, एखाद्याकडून नकळत पाप घडले तर त्याने काय करावे? श्री गुरु म्हणाले, ज्याला स्वतःच्या कुकर्माबद्दल खरोखरच पश्चाताप वाटतो त्याचे संपूर्ण पाप जळून जाते. त्यानंतर श्री गुरूंनी त्याला पापमुक्तीसाठी करावयाची स्नान, दान, तपश्चर्या, गुरुसेवा, तीर्थयात्रा, मंत्रपठण अशी अनेक प्रायश्चित्ते सांगितली. कोणत्या प्रायश्चित्ताने कोणत्या दुष्कर्माचे परिमार्जन होते ते सविस्तर सांगितले. मातंगाला श्री गुरु म्हणाले, तू पूर्वी ब्राह्मण असताना गुरुनिंदा, मातृपितृनिंदा असे अपराध केल्यामुळे अधोगती प्राप्त होऊन तुला मातंग म्हणून जन्म मिळाला आहे. महिनाभर तू संगमावर स्नान कर, म्हणजे तुझ्या पूर्वदोषांचे क्षालन होऊन पुन्हा तू ब्राह्मणीयतीत येशील. मातंग म्हणाला, गुरुदेव, तुमच्या कृपेने मला पूर्वजन्म स्मरण व ज्ञानप्राप्ती झाली. तुम्हाला मी शरण आहे. आता तुम्हीच माझा उद्धार करा. विप्रत्व देऊन मला धन्य करा. यावर्षी गुरु म्हणाले, सध्या तू मातंग आहेस. तुला वेद म्हणता येत असले तरी समाज तुला ब्राह्मण म्हणून स्वीकारणार आहे. लोक तुझी निंदा करतील. विश्वामित्र जन्माने क्षत्रिय होते. त्यांनी प्रदीर्घ तपश्चर्या केली. स्वतःला ते ब्राह्मण समजायचे. लोकांनी आपल्याला ब्रह्मर्षी म्हणावे असे त्यांना वाटायचे. वसिष्ठ हे ऋषिकुळाचे अर्धवयू. त्यांना विश्वामित्रांनी सल्ला विचारला. ते म्हणाले, शास्त्राने क्षत्रियांना तपश्चर्येसाठी मान्यता दिलेली नाही. मग तुम्हाला ब्रह्मर्षी कसे म्हणणार? तुम्ही ब्राह्मणीयतीत जन्म घ्या. व्रतबंध, गायत्री जप आदी संस्कारांनी शुद्ध व्हा. तपश्चर्या करा. मगच तुम्हाला ब्रह्मर्षी म्हणता येईल. विश्वामित्रांना वसिष्ठांच्या बोलण्याचा भयंकर राग आला. ते एकदा वसिष्ठाचा वध करण्यासाठी गेले होते. वसिष्ठांसारख्या ब्रह्मर्षीची हत्या केल्यास फार मोठे पातक लागेल. मी अधिकच पतित होईल असा विचार करून त्यांनी ते दुष्कर्म टाळले. विश्वामित्रांनी एकदा वसिष्ठांना आपल्या घरी भोजनास बोलाविले. विश्वामित्रांच्या मनातून वैरभाव समूळ गेलेला आहे हे जाणून वसिष्ठांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारले. ते विश्वामित्रांना म्हणाले, तुम्ही मस्तकावर सूर्याच्या उन्हाने शिजवलेले अन्न मी ग्रहण करेन. त्याप्रमाणे विश्वामित्रांनी केले असता सूर्यकिरणांच्या दाहकतेने त्यांचे क्षात्र शरीर जळून गेले. त्यांनी मग योग बळाने ब्राह्मणाचा नवीन देह धारण केला. त्यांच्या घरी वसिष्ठांनी भोजन केले.
त्यानंतर त्यांना ब्रह्मर्षी म्हणून मान्यता मिळाली. श्री गुरूंचे म्हणणे मातंगाला पटले, पण प्राप्त झालेले ज्ञान व विद्वत्तेचे सुख यामुळे त्याला आपण पुन्हा मातंग व्हावे हे रुचेना. मी ब्राह्मण आहे, मला पुन्हा हीन यातीत लोटू नका, असा त्याने श्री गुरुपाशी हट्टच धरला. तेवढ्यात त्याची पत्नी व मुले धावतच तेथे आले. त्याच्यापाशी पत्नी जाऊ लागली तेव्हा तो रागाने ओरडला, खबरदार पुढे येशील तर, मी ब्राह्मण आहे, मला स्पर्शवण्याचे धाडस करू नकोस. ते ऐकून त्याची पत्नी थक्कच झाली. उपस्थितांनी तिला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा भविष्याच्या चिंतेने व्याकुळ होऊन तिने हंबरडा फोडला. तिचा आक्रोश पाहून श्री गुरूंनी मातंगाला समजावण्याचा फार प्रयत्न केला. तो म्हणाला, स्वामी, ज्ञानप्राप्ती झाल्यावर मी ज्ञातिभ्रष्ट कसा होऊ? श्री गुरूंनी ओळखले असा हा ऐकणार नाही. मग त्यांच्या सूचनेनुसार शिष्याने एका धनासक्त ब्राह्मणाला तेथे आणले. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला मातंगाच्या अंगावर स्वहस्ते पाणी ओतण्यास सांगितले. नदीवरून त्याने घागर भरून आणली, ती मातंगाच्या अंगावर ओतली. त्या पाण्याने श्री गुरूंनी प्रोक्षण केलेले अभिमंत्रित भस्म धुवून गेले. त्या योगे त्याचे अतिस्मरण निघून गेले. तो आपल्या पत्नीपाशी गेला व म्हणाला, तू येथे कशासाठी आलेस? येथे मी काय करतो आहे? छे, मला काहीच कळत नाही. तो गोंधळलेल्या अवस्थेतच आपल्या कुटुंबासह घरी गेला. लोक आश्चर्य व्यक्त करीत आपापल्या कामाला गेले. तेव्हा त्रिविक्रम भारतीला त्याविषयी जाणून घेण्याची खूपच उत्सुकता आहे हे जाणून श्री गुरु त्याला म्हणाले. भस्माच्या प्रभावामुळे त्याला दिव्य ज्ञान व पूर्वजन्मीचे स्मरण झाले होते. त्याने पाण्याने स्नान करताच त्याला सर्व गोष्टींची विस्मृती झाली. तेव्हा त्रिविक्रम भारती म्हणाले, स्वामी, कृपा करून भस्माचे महात्म्य सविस्तर सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद्गुरुचरित्र अध्याय 29. ब्रह्म राक्षसाचा उद्धार. भस्म महिमा. श्री गणेशाय नमः. श्री गुरु नृसिंह सरस्वती त्रिविक्रम भारतीस म्हणाले, वत्सा, वामदेव नावाचा एक ब्रह्मज्ञानी योगी कृतयुगात भूलोकी संचार करीत असे. एकदा तो क्रौंचारण्यातून जात होता. एक नरभक्षक ब्रह्म राक्षस तेथे राहत असे. त्याने धावत येऊन वामदेवावर झडप घातली. तेव्हा त्याच्या अंगावरचे भस्म ब्रह्म राक्षसाच्या अंगाला लागताच त्याची सर्व पापे धुवून गेली. त्याची क्षुधा, तृष्णा, उद्विग्नता, तगमग नष्ट झाली. त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले. त्याने वामदेवाचे पाय धरले व म्हणाला, हे मुनीश्वर, तू ईश्वर आहेस. तुझ्या अंगस्पर्शाने मी पावन झालो. माझा उद्धार कर. वामदेवाने विचारले, तू कोण आहेस? ब्रह्मराक्षस म्हणाला, हे तपोनिधी, पूर्वीचे 25 जन्म या क्षणी मला आठवत आहेत. प्रथम जन्मात मी यवनराजा होतो. उन्मत्त होऊन मी प्रजेला छळले, पतिव्रतांना भ्रष्ट केले. मला पुढे क्षयरोग झाला. माझे राज्य शत्रूंनी बळकावले. मृत्यूनंतर मी नरकात पडलो. त्यानंतर मी प्रेतयोनीत जन्मलो. मी मग क्रमाने वाघ, अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, हरिण, ससा, माकड, मुंगूस, कावळा, अस्वल, रानकोंबडा, गाढव, मांजर, बेडूक, कासव, मासा, उंदीर, घुबड, हत्ती व आता ब्रह्मराक्षस हे जन्म घेतले. हे प्रभू, तुमच्या अंगस्पर्शाने आज मला पूर्वजन्म आठवले. मन शांत झाले. तुमच्या अंगी एवढे सामर्थ्य कसे आले? वामदेव म्हणाला, अरे, हा सर्व माझ्याच अंगावरील भस्माचा प्रभाव आहे. त्याच्या स्पर्शामुळेच तुझ्या ठाई ज्ञान प्रगट झाले. तुला मी एक कथा सांगतो. त्यावरून भस्माचा प्रभाव किती श्रेष्ठ आहे हे तुझ्या लक्षात येईल. द्रविड देशात एका कर्मभ्रष्ट ब्राह्मणाचे क्षुद्र स्त्रीशी संबंध होते. त्याच्या कुटुंबियांनी व ज्ञाती बांधवांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला. चरितार्थाचे साधन नसल्याने तो चोऱ्या करू लागला. चोरी करत असताना एकदा एका शूद्राने त्याचा वध केला आणि त्याचे प्रेत गावाबाहेरील स्मशानापाशी फेकले. तेथे एक कुत्रा भस्मावर बसला होता. तो प्रेत खाण्यासाठी आला. तेव्हा त्याच्या पोटाचे भस्म प्रेताच्या कपाळाला व अंगाला लागले. इकडे यमदूत त्या ब्राह्मणाच्या सूक्ष्म देहाला पीडा देत यमलोकी जात होते. त्याच्या प्रेताला भस्म लागलेले शिवदूतांनी पाहिले. त्यांनी यमदूतांना गाठले. ब्राह्मणाचा सूक्ष्म देह त्यांच्याकडून हिसकावून घेतला आणि पळवून लावले. हे वृत्त कळताच यम संतापाने शिवदूतांपाशी आला व म्हणाला, माझ्या दूतांना तुम्ही का मारलेत? हा ब्राह्मण पापी आहे. तुम्ही याला शिवलोकी कसा नेता? शिवदूत म्हणाले, या ब्राह्मणाच्या सर्वांगावर भस्म लागले होते, त्यामुळे तो पावन झाला आहे.
भस्मचर्चित देह असलेल्या प्रत्येकाला कैलास लोकीच आणले पाहिजे, अशी आमच्या स्वामींची आज्ञा आहे. ते ऐकून यमाचा राग शांत झाला. आपल्या दूतांना त्याने भस्म, त्रिपुंड व 7 रुद्राक्ष धारण करणाऱ्या कोणालाही यमलोकी आणू नये असे बजावले. म्हणूनच मी भावभक्तीने भस्म धारण करतो. वामदेवाचे बोलणे ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला, राजा असताना मी पांथस्थानची सोय व्हावी म्हणून रानात तळे बांधले होते. चरितार्थ चालण्यासाठी ब्राह्मणांना जमिनी दान दिल्या होत्या. त्या पुण्याईनेच मला तुमची भेट झाली. मला आता भस्मधारणा विधी समजावून सांगा. वामदेव म्हणाला, मंदार पर्वतावर पूर्वी देवसभा चालली असताना सनत कुमारांनी शंकराला विनंती केली, प्रभू, पापक्षय होऊन मोक्षप्राप्ती साध्य होईल असे एखादे साधन मानवांच्या कल्याणासाठी सांगा. शिव म्हणाले, सुकलेले गोमय जाळून जी रक्षा मिळते तेच भस्म होय. संध्योजात मंत्राने ते तळ हातावर घ्यावे. अग्निरीती मंत्राने अभिमंत्रित करावे. मनस्तोके मंत्राने अंगठ्याने मळावे. त्र्यंबक मंत्राने कपाळी लावावे. त्रायुषी मंत्राने कपाळास, भुजांस व शरीरावर अन्य स्थानी लावावे. मध्यमा, अनामिका व अंगुली या 3 बोटांनी त्याच मंत्रोच्चारात भुवयांनी समांतर 3 आडव्या रेषा ओढून अंगठ्याने मध्यरेषा काढावी. याला स्त्रीपुंड्रक म्हणतात. सर्व आश्रम धर्माच्या व वर्णाच्या लोकांनी भस्म त्रिपुंड्र लावा. त्यामुळे पूर्व पापांचे निरसन होऊन तो पुण्यात्मा होतो. त्याला सर्व तीर्थस्नानांचे, यात्रांचे व जपानुष्ठानांचे पुण्य मिळते. आयुरारोग्य, यश, कीर्ती, ज्ञान व सौख्य लाभते. कुळांचा उद्धार होतो. त्यास 4 पुरुषार्थ साध्य होतात. तो स्वर्ग, ब्रह्म व वैकुंठ लोकी दीर्घकाळ वास्तव्य करून शिव सायुज्यता प्राप्त करतो. मंत्रोच्चार ज्याला येत नाही त्याने ओम नमः शिवाय असे म्हणून भक्तिभावाने भस्म धारण करावे. त्यालाही तेच पुण्यफळ मिळते. ते ऐकून त्रिविक्रमाला परमानंद झाला. श्री गुरूंना वंदन करून तो कुमसी गावी परतला. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.